कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या घरातला ओलावा, इथली माया या वास्तूमध्ये खूप जाणवते। किती वर्षांनी मी परत आले नाही, सगळ्या आठवणी दाटून आल्यात। तुमच्या आठवणी, आपल्या लेकाच्या आठवणी। एक सांगू का तुम्हाला, पण तुम्ही सून मात्र अगदी छान निवडलेत हं। म्हणजे कोणत्याही सासूला जर विचारलं की सून कशी असावी, तर अक्षरा हेच नाव घे। खूप गुणाची मुलगी आहे। बरोबर आहे तुझं। आपलं नशीब चांगलं, अधिपतीचं नशीब चांगलं म्हणून अशी बायको मिळाली अधिपतीला। मॅडम तुम्ही जा ना, बाबा तुम्ही घेऊन जा ना मॅडमना खोलीत। मी आलेच हं। चल। आते, अगं तू बी काय बी बोलली नाहीस ग तिला। कोण कुठली बाई आणून ठेवल्या घरात आणि ती म्हणा चारुलता हाय। मग तू मला सांग, इतकी वर्ष ती कुठं होती? ही का नाही कोण तर दुसरीच बाई असेल आणि ती म्हणते मॅच हाय ती। हे समजा खरं आहे हे कशावरनं सांग बरं तू। अगं जावई बापू भेटली तिला, बोलले तिच्याशी। मग याच्यापेक्षा मोठी परीक्षा कुठली असणार आहे सांग बघू। अगं त्यासनी पटलं या म्हणताना खरंच असणार आहे। आता खरं नसलं तर हे समजा त्यांनी मान्य केलंच नसतं ना व। अगं मग प्रश्न ह्यो राहतोय तर ताई कुठं आहे मग? भाई की मला बी तोच प्रश्न पडला। अगं मग तो प्रश्न सोडवाय पाहिजे का नाही? कारण इकडे जर ताई नसेल का नाही तर आपल्याला कोण काळ कुत्रा बी विचारणार नाही ग। तू जरा थांब बघू। समधीकडे उगा बोंबाबोंब करत बसू नकोस। तुला कोण काय बोललं काय? अगं कोण कशाला काय बोलाय पाहिजे आत्ते? अगं ती बाई आले का नाही घरात, आता ती का नाही जम बसवणार स्वतःचा आणि आपल्याला घराबाहेर काढणार बघ तू। कुणी कुणाला घराबाहेर काढत नाही। तू जरा गप्प बस, मी बोलते सुनबाईशी। बोलच तू, कारण तीच घेऊन आले ना तिला इथं, आणि तिलाच कशी नेमकी सापडली ग? मला तर वाटलंय ना तिनं चांगलं तिला पडवून आणलं असणार, म्हणून ते मोठ्या मालकासनी खरं वाटलं असणार। हा म्हणजे बघ, या अक्षदाने तिला समजा सांगितलं असेल मोठ्या मालकांकडनं काढून, आणि ह्या बाईनं मोठ्या मालकांना समजा सांगितलं असेल। ए गपकी, नको उगा डोकं चालवू। हे घोड्या पुढे चालते तुझी अक्कल। जावा जावा तुमच्या खोलीत जावा, मी बोलते सुनबाईशी। अगं ते ऐकून तर घे। चल ग मम्मी। आ, चल मम्मी मोठे। आई अंबाबाई, काय तुझ्या मनात? हे समजा चांगलं आहे का वाईट आहे काय बी माहित नाही बघ। तूच आता यातून मार्ग काढ बाई। हा बोला घेऊ। हॅलो अधिपती, कुठे आहात? कुठं असणार? आमच्या पंढरीत। म्हणजे अच्छा फॅक्टरीत आहात का? हा होय, तीच की पंढरी आमची। अच्छा अच्छा, ऐका ना, अर्जंटली घरी येता का? का हो, काय झालं? अहो मला असं फोनवर नाही सांगता येणार तुम्हाला, तुम्ही घरी या। काय झालं? तुम्ही टेन्शन देऊ नका बरं। काय आधीच आईसाहेब गावन झाले, त्याचं टेन्शन आहे, तुम्ही आणि अजून देऊ नका। काय झालं? अहो असं फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही आधी घरी तर या, लवकर या। आणि काय झालं हिंट तरी द्या। चारो सुरेंशन काय घोळ घातला काय? काय राडा घालून ठेवला काय त्या माणसानं परत? नाही असं टेन्शनचं काही नाहीये, पण म्हणजे मला तुम्हाला असं फोनवर नाही सांगायचं होत। असं फोनवर वेळ घालवण्यापेक्षा ना तुम्ही लवकर घरी या। घरी आल्यावर तुम्हाला सगळं कळेल। नाही ते नव्ह, मी काय म्हणतो, तुम्ही माझा ऐका, लवकर घरी या, कळलं? बाय। काय झालं असेल? एवढं काय अर्जंट काम आहे आमच्याकडे? काय सांगना मी झालेत नीट। काय झालं असेल राव तिकडं? आजी चहा घेताय ना? काय झालं? काय झालं म्हणजे? तू कोणाला घेऊन आलीस? म्हणजे कोण आहे ही बाई? आणि पहिल्याच भेटीत कशी घेऊन आलीस तू तिला?
अहो आजी पहिल्याच भेटीत नाही, तशा 2-3 वेळा भेटल्यात त्या मला. हा पण आज कशी काय घेऊन आलीस तू? कोण आहे ती? म्हणजे खरंच चारुलता आहे काय? त्या आधी मला एका बस स्टॉपवर दिसल्या होत्या आणि मला वाटलं भुवनेश्वरी मॅडमच आहेत, म्हणून मी लगेच त्यांच्यापाशी गेले आणि त्यांच्याशी बोलायला जाणार होते. पण तेवढ्यात मला कोणाचा तरी फोन आला आणि मग माझं दुर्लक्ष झालं आणि तेवढ्या वेळात ते निघून गेल्या. पण मग त्या मला पुन्हा भेटल्या. मी आजच रस्त्यातून चालले होते आणि मला एक बाई दिसल्या. त्यांच्या मागून एक बाईकवाला असा जोरात येत होता आणि त्यांचं लक्ष नव्हतं, तो धडकणार होता त्यांना. म्हणून मी त्यांना वाचवायला तिथे गेले आणि बघितलं तर त्या त्याच होत्या. पण मी त्यांना भुवनेश्वरी मॅडम समजत होते आणि मी त्यांना भुवनेश्वरी मॅडम म्हटल्यावर त्या अशा अनोळखी नजरेने माझ्याकडे बघत होत्या. मग मी त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? तर त्यांनी मला सांगितलं मी चारुलता आहे म्हणून. आणि बाबांनी पण त्यांचं जे वर्णन सांगितलं होतं मला ओळख पटली आणि मला असं वाटलं की ह्या जर खरंच चारुलता मॅडम असतील तर ह्यांना आपल्या घरी घेऊन आलं पाहिजे, म्हणून मी घेऊन आले त्यांना. पण म्हणजे हे समजा जर का खरं असेल तर ती इथंच राहणार ना व? हो म्हणजे म्हणजे काय? पण मग माझ्या भुवीचं काय? म्हणजे कुठं असेल ती? कशी असेल? म्हणजे माझ्या भुवीचा शोध तुम्ही थांबवणार? हो आजी, असं काय बोलताय तुम्ही? असं नाही होणार आहे काही. असं कसं नाही होणार? जावई बापूसने काय आनंदच झालाय, पण माझ्या भुवीची काळजी कोण करणार? कुठं असेल ती? कशी असेल? माझ्या भुवीची कोणालाच काळजी नाही आहे. आपल्या लग्नातला फोटो. तुझी आठवण म्हणून इतकी वर्ष जपून ठेवलंय मी. आणि फक्त फोटो नाही, तुझी प्रत्येक आठवण जतन केली आहे मी. ही मूर्ती आठवते? तुझी आवडती मूर्ती, सरस्वती देवीची. तुमच्याकडे निदान हे सगळं तरी होतं, पण मी एकटीने कसे दिवस काढलेत ते माझं मलाच माहित. पण आता मी आता परत आपल्या घरी आली असतो. मला आता अधिपतीला भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय, त्याला बघायचंय. कधी एकदा त्याला भेटते असं झालंय. मलाही खूप काही सांगायचंय तुला चारू. सगळं तू गेल्यानंतर इथे काय काय झालं सगळं सांगायचंय तुला. पण आता लगेच नको, तू आत्ताच आली आहेस. तू फ्रेश हो जरा, मी आलो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.